आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला आज ऐतिहासिक विजय मिळालेला आहे। उत्तर प्रदेशातल्या निकालाचा उहापोह करणारा आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा हा खास रिपोर्ट। भविष्य में शायद पुरातत्व विभाग खोलना पड़ेगा कि इस देश में कोई कांग्रेस पार्टी थी क्या। लोकसभेत उत्तर प्रदेश काबीज केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा विधानसभेत विरोधकांचा सुपडा साफ केला। लोकसभेत 80 पैकी 72 जागा जिंकण्याच्या भीम पराक्रमाची मोदी शहा जोडीनं पुनरावृत्ती केली। उत्तर प्रदेशमधला भाजपाचा आजचा विजय हा अनेक अंगांनी मोठा आहे। राम मंदिराच्या आंदोलनातही भाजपला एवढ्या जागा मिळालेल्या नव्हत्या जितक्या आज मिळालेल्या आहेत। 1991 मध्ये भाजपला उत्तर प्रदेशामध्ये 221 जागा जिंकता आलेल्या होत्या, तर आज मोदी लाटेच्या या सुनामीनं भाजपनं 300चा आकडा देखील पार केलेला आहे। नेहरू आणि इंदिरांच्या पेक्षा देखील मोदी आता मोठे झालेत, हेच अमित शहांना आपल्या पत्रकार परिषदेत सुचवायचं होतं। एकीकडे मोदी तर दुसरीकडे राहुल अखिलेशची युती आणि मायावती ही मैदानात होत्या। मात्र घरातली भांडणं आणि सरकारच्या असंतोषामुळे मोदी लाटेत विरोधक वाहून गेले। त्यामुळे काम बोलता है असा नारा घेऊन मीडियात चर्चेत राहणाऱ्या अखिलेश यादवांच्या घराबाहेर शुकशुकाट होता। मतं ही लोकांना समजावून नव्हे तर भडकावून मिळतात, अशा पद्धतीचं वक्तव्य निकालानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये अखिलेश यादव यांनी केलं। पराभवानंतरही अतिशय हसत खेळत अशा वातावरणामध्ये त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली खरी, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हे हसू आणखीन किती दिवस टिकणार, कारण निकालाच्या आधीच सपामध्ये जी एक प्रकारची मोठी फूट सुरू झालेली होती, तर ती आता या पराभवानंतर अखिलेश यादव कशी रोखणार आणि आपला पक्ष मजबूत कसा ठेवणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। उत्तर प्रदेशातल्या घवघवीत यशानंतर मोदींचे हात आणखी बळकट झाले आहेत, कारण राज्यसभेत भाजपचं संख्याबळ वाढणार आहे। तर मायावती पुन्हा राज्यसभेची खासदारकीही टिकवू शकणार की नाही यावरही शंका आहे। तर भाजपला राम मंदिराच्या आश्वासनापासून पळ काढता येणार नाहीये। उत्तर प्रदेशमध्ये भाजपला एवढं प्रचंड यश कसं मिळालं याचं कोडं अनेकांना पडलेलं आहे। मोदी सरकारनं गरिबांसाठी ज्या योजना राबवल्या त्याच्यामुळं मतदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये हे यश दिल्याचा दावा अमित शहा यांनी केलेला आहे। जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन वोटिंग झालं असं दावा अमित शहा करतायत, तर दुसरीकडे मायावतींनी मात्र एक वेगळाच रडीचा डाव सुरू केलेला आहे। ईव्हीएम मध्ये घोटाळा केल्यामुळे भाजपला हे यश मिळालं असं त्या म्हणतायत, तर अखिलेश यांनी देखील ईव्हीएमच्या या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी केली। एकंदरीत 2019 मध्ये देशाचा मूड काय असेल याची चुणूक 2 वर्षाआधीच मोदींनी दाखवून दिली आहे। तर विरोधकांना आता फक्त आत्मपरीक्षणाचा मार्ग आहे। प्रशांत कदम, एबीपी माझा, लखनौ।